माझे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज संडे आहे, सगळ्यांना माहितीच आहे संडे असला की प्रत्येकाच्या घरात नॉनव्हेज होतच असतो। तर आम्ही ना मस्त अशी कोळंबी घेतली आहे, इथेच आली होती दारावर आणि मस्त ती साफ वगैरे ना करून दादा देत आहे, ते तुम्हाला मी दाखवतेच। तर त्यासाठी मी कशी बनवणार आहे कशी नाही ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तेव्हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप न करता। आणि दादानी साफ वगैरे करून दिली ना, ते तुम्हाला आवडले ना तर नक्की लाईक करा। तसेच तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ना ते तुम्ही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करीन ना त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल। तर चला मग मी तुम्हाला दाखवते दादा की कसं साफ करून घेत आहे मच्छी कोलंबी। ही बसली आहे आणि इकडे बघा दादा ना ती कोलंबी आहे ना पूर्ण साळीसकट होती, त्याने सर्व सोडून त्या पिशवीमध्ये सगळे साळी वगैरे टाकून आणि आता मस्त स्वच्छ पाण्याने धुवून देत आहे। तर खरंच अशी सवय मुलांना पाहिजे, म्हणजे स्वतः ते करतच असतात। मी खात नाही, मी नॉनव्हेज खात नाही ना, त्यामुळे मी बोलली त्याला मी करते, पण मी खात नसले ना तरी पण मी मुलांना वगैरे करून देतच असते, हे साफ पण करून घेत असते। पण त्याच्या पप्पानी त्याला सांगितले की तूच साफ कर, मग त्याने साफ करून घेतली। पप्पा बाहेर गेले आहेत थोडे कामासाठी। तर चला मग आता मी ही भाजी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कशी बनवते कशी नाही, ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, मग तुम्हाला समजेल मी कशी बनवली कशी नाही। तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे ना दादानी मस्त अशी कोळंबी छान अशी धुवून दिली आहे आणि इथे मी म्हणजे कोलंबी मसाला बनवणार आहे। तर इथे मी एक कांदा मस्त असा बारीक कट करून घेतला आहे, एक टोमॅटो कट करून घेतला आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं पण बारीक कट करून घेतल्यात, थोडी कोथिंबीर आणि इथे मी आले लसूण पेस्ट आणि मी हा घरी मसाला बनवला आहे तो घेणार आहे। तर इकडे गॅस पण गॅसवर पातेली पण गरम करत ठेवली आहे। प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, तुम्ही पण छान बनवत असतील, मी काही एवढी सुगरण वगैरे नाही, पण मी माझ्या पद्धतीने बनवत आहे, पण म्हटले तुमच्यासोबत शेअर करावा। तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते। तर मी त्या पातेली गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये मी आता तेल टाकून घेत आहे। आता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेते। जिरं मोहरी तरतडली की मग त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊ। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता वगैरे टाकून घेते, त्याच्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि मस्त गळसपर्यंत म्हणजे एकदम मऊ होतपर्यंत फ्राय करून घ्यायचा। त्याच्यानंतर मग थोडीशी आले लसूण पेस्ट टाकून घ्यायची। त्याच्यानंतर आता मी हा टोमॅटो टाकून घेते आणि आता थोडीशी आले लसूण पेस्ट टाकायची राहिली ते टाकून घेते। कांदा आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडासा मीठ टाकून घेते, म्हणजे लवकर शिजेल। कांदा आणि टोमॅटो पण छान परतून झाला आहे, त्यामध्ये मी एक चमचा हा वाटून घेतलेला मसाला टाकते आणि मस्त असं परतून घेते, त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। मसाला पण छान परतून झाला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे माईची बरोबर ऐकायला येतच असेल तुम्हाला, माई आली मला मदत करायला। तर याच्यामध्ये मी ना म्हणजे मसाला खूप तिखट आहे, जास्त मी टाकत कारण मुलं खाणार आहेत। तर 1.5 चमचा मसाला टाकला, अर्धा चमचा हळद, एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला। तर आता हे मिक्स करून घेतला, त्यामध्ये थोडा पाणी टाकून तेल सुटेसपर आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आपली ग्रेव्ही किती छान मस्त भाजली आहे, तयार झाली आहे। त्यामध्ये ना आता पण हा गरम मसाला मी टाकत आहे थोडासा, तो पण मस्त परतून घ्यायचा। तर आपला ग्रेव्ही मस्त तयार झाली, त्यामध्ये आता हे कोळंबी मी टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेते मस्त आधी आणि वाफेवर थोडा वेळ शिजवते। त्याच्यावरती मी झाकण ठेवून मग पाणी वरती गरम करत ठेवते, नेहमी भाजीला गरम पाणीच वापरायचा। ते पाहू शकता मी छान मिक्स करून घेतली। आता त्यावर हात झाकण ठेवते आणि पाणी ओतून घेते, म्हणजे जेणेकरून जे चमच्याला वगैरे लागले असेल ना ग्रेव्ही ती पण या भाजीमध्ये जाईल। आता तर पाणी मस्त असं गरम करून घ्यायचं आणि मग तो पाणी भाजीमध्ये टाकून घ्यायचा। तर आता आपण हा पाण्याला बघा वाफ आली आहे मस्त आणि पाहू शकता वाफेवर किती छान मस्त भाजी शिजली आहे। आता आपण हा पाणी यामध्ये टाकून घेऊया।
आता आपण याच्यामध्ये ना मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1-2 उकळी येऊन देऊ भाजीला, म्हणजे आपली भाजी मस्त तयार होईल, मस्त कोलंबी मसाला तयार होईल. तर पाहू शकता आपला ऑलमोस्ट झिंगा मसाला तयार झाला आहे. तुमच्या इकडे याला काय म्हणतात? आमच्या इकडे झिंगा पण बोलला जातो कोलंबीला. तर बघा मी झिंगा बोलली आता. तर मस्त शिजला आहे, मस्त कॉर्न्स तयार झाले आहेत. याला इंग्लिशमध्ये कॉर्न्स बोलतात. तर आता झाला आहे आपला. तर त्यावर मी आता कोथिंबीर टाकून घेत आहे, मिक्स करून घेत आहे. तर बघा अशी साधी सोपी अगदी कमी वेळेत मस्त अशी झिंगा मसाला मी तयार केला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि कशी झाले कसं नाही ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा, किती छान अशी मस्त तरी पण आली आहे भाजीला. ही ना तुम्ही भाकरी किंवा भात चपाती बरोबर खाऊ शकता. तर आता माझा झिंगा मसाला वगैरे तयार झाला आहे. आता मुलांना खायला देते आणि आता मी करत आहे व्हिडिओचा एंड. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.